अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असून देशभर मोठे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। याच अनुषंगाने शिर्डी शहरात दिनांक 21 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे। दिनांक 21 ते 23 रोजी होत असलेल्या प्रभू श्रीराम कथा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून या धार्मिक सोहळ्यात शिर्डीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन श्रीराम कथा उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय। उत्तम असा उत्साह आज ह्या देशात सुद्धा आणि शिर्डी शहरात सुद्धा प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झालेला आहे। आणि ही जी काय रामकथेची तयारी आहे शिर्डी शहरासाठी विशेषतः 21 ते 24 याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। आणि आम्ही सर्व शिर्डीचे ग्रामस्थ बरेच आमचे सहकारी याच्यासाठी रात्रंदिवस धावपळ करत आहोत। सगळ्या सूचना संबंधित डिपार्टमेंटला दिलेला आहे। साईबाबा संस्थान असेल, शिर्डी नगर परिषद असेल, आम्ही नागरिक म्हणून जो काय आमचा सहभाग असेल, आणि निश्चित आम्हाला सर्वांना खात्री आहे की हा जो रामकथेचा कार्यक्रम आहे हा सुंदर आणि अतिभव्य कार्यक्रम ह्या ठिकाणी होणार आहे। जी मंडपाची ह्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे असा भव्य आणि सुंदर मंडप त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्याची सजावट असेल, शिर्डी शहरात झेंडे असतील, भगवे झेंडे असतील, भगव्या पताका असतील, या सगळ्याच गोष्टींची तयारी अगदी जोरात चालू आहे। आणि 24 तारखेला जो काय महाप्रसादाचा भंडाराचा कार्यक्रम आहे त्याची सुद्धा एक चांगल्या प्रमाणात तयारी झालेली आहे। त्यासाठी गुळाची लापसी असेल, आमटी असेल, भात आहे, त्याच्यानंतर तुमचं मटकी आहे, असा सगळा जेवणाचा बेत त्या ठिकाणी आखण्यात आलेला आहे। ह्या महाप्रसादाचा लाभ परत एकदा मी वारंवार सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की सगळ्यांनी त्याचा लाभ निश्चित घ्यावा व रामकथेचा सुद्धा लाभ त्यांनी घ्यावा। कारण जे काय महाराज आपण या रामकथेला आणलेलं आहे, शंकर शेवाळे महाराज इतक्या सुंदर वाणीतनं त्यांच्या इतके रामकथा सांगतात की अगदी प्रेक्षक खिळून राहतात। आणि जसे जसे प्रसंग असतील, उद्या समजा एखादा दुःखद प्रसंग असेल तर 100% श्रोत्यांना डोळ्यात अश्रू येतील अशा पद्धतीनं त्यांचं एक कथेचं पद्धत असते त्यांची सांगण्याची। आणि खूपच सुंदर कार्यक्रम होईल याच्यात काही शंका नाही। 22 तारखेला अयोध्या येथे रामलल्लांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होती आणि याचाच औचित्य साधून श्री क्षेत्र शिर्डी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये, की ज्या भूमीमध्ये सद्गुरू साईबाबांनी अनेक वेळा प्रभू रामचंद्राचं दर्शन त्या समकालीन भक्तांना दिलं, अशा या पावन भूमीमध्ये 21 ते 24 तारखेपर्यंत आपण श्रीराम कथेचं आयोजन केलं आहे। कारण आता अतिशय भव्य अशी पर्वणी ही शिर्डीकर आणि पंचक्रोशीतल्या लोकांना आहे। खरं तर आपण बघितलं तर मर्यादा पुरुष राम यांची कथा या ठिकाणी होते। म्हणजे आज आपण बघतोय तर या नवीन पिढीला देखील त्याची माहिती मिळावी, प्रभुराम कसे होते, त्यांचं चरित्र, आचरण आणि त्यांचे विचार खऱ्या अर्थानं आज आपण रुजवले पाहिजे, समाजावर रुजवले पाहिजे, अशी आमची खऱ्या अर्थानं ही भूमिका आहे। आणि या भूमिकेतून आणि या भावनेतून आम्ही प्रभू रामचंद्रांच्या कथेचं आयोजन या ठिकाणी करतोय। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचे जे महाराज आहेत हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे यांचं देखील या ठिकाणी प्रवचन केलं आहे। अतिशय नामवंत आणि झी टॉकीजवर त्यांना मोठा पुरस्कार मिळालेले आणि गौरव प्राप्त झालेले हे असे महाराज शेवाळे महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून या ठिकाणी आपण रामकथेचं आयोजन करतोय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी असणारे महिलांचा सहभाग, सर्व राम भक्त साई भक्तांचा सहभाग हा एक खूप वेगळा असणार आहे। आणि या ठिकाणी सर्व शिर्डीमध्ये एक रामराज्य जसं असतं तसं एक प्रकारचं वातावरण तयार झालं आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, कोणत्या प्रकारचा समाज भेद नाही। कारण मुख्यत्वे या ठिकाणी शिर्डीकरांच्या मुस्लिम बांधवांनी देखील या रामकथेसाठी मोठ्या प्रमाणात वर्गणी दिली आहे। ही एक गोष्ट वाखाणण्याजोगी आहे। सर्व समाज एकवटला आहे, कारण आपल्याला आता रामराज्य निर्माण करायचं आहे। आणि एक प्रकारचं रामराज्य निर्माण झालं तर या ठिकाणी बेरोजगारी सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणातून धुवून निघतील अशी आमची भावना आहे। त्याच्यामुळं 21 ते 24 या तारखेला आपण सर्वांनी मोठ्या हिराने या ठिकाणी सहभाग घ्यावा आणि या रामकथेचा आनंद लुटावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो। शिर्डीत होणारा अभूतपूर्व असा रामकथेचा सोहळा सर्व पक्षीय, सर्व गटातटाचे सर्वच लोक एकत्र येऊन या ठिकाणी साजरा करत आहेत। विशेषतः महिलांना याच्यात जास्तीत जास्त सहभाग घेण्याचं मी आवाहन करतो, जेणेकरून उद्याची जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीला महिला जास्ती हजर राहतील, त्यांच्या डोक्यावर कळस असणार आहे। माझ्या वार्डातून असंख्य महिला येणार आहेत। सर्वच शिर्डीच्या भागातून महिलांनी याच्यात सहभाग नोंदवावा असं मी सर्व शिर्डीतील महिलांना आवाहन करतो। आणि दररोज
या कथा सुरू होण्याच्या अगोदर एक महाआरती या ठिकाणी कथेच्या ठिकाणी होणार आहे. सर्वांना सन्मान दिला जाणार आहे. शक्यतो प्रत्येकाने आपल्या जोडीने आरतीला यावं आणि आपल्या हातात एक पूजेचं ताट असावं, जेणे ती आरती आपण जोडीने ओवाळता आली पाहिजे. प्रभू श्रीरामाचं एवढं मोठं कार्य होतं, आपण त्या कार्यात एक छोटासा सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न सर्व शिर्डीकरांनी करावं, असं मी सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करतो. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.